रामभाऊ, हे बघा ना, निवडणूक आली की सगळेच आपल्याला आठवतात. अरे सदाभाऊ, हे नवीन नाही रे, पण यावेळी सभासद जागा झालाय हे महत्वाचं. पण खरंच सांगा, गेल्या 10 वर्षांत हे चेअरमन कधी आपल्या भागात आले का? कधीच नाही. माझ्या ओळखीचा एक माणूस शेअर ट्रान्सफर साठी 2 वर्षांपासून फिरतोय, अजून कामच झालं नाही. असं कित्येकांचं झालंय. फक्त हेलपाटे, पण काम शून्य. पगार वाढ, पदोन्नती सगळं फक्त आश्वासनातच. हो ना, निवृत्त लोकांना ग्रॅच्युटी देतो म्हणालेत, पण अजूनही वाट पाहतायत बिचारे. रामभाऊ, कारखान्यावर एवढं कर्ज कसं वाढलं, हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण ह्याचं उत्तर कुणी देत नाही. या शेतात पाण्याचीही समस्या, सिंचन योजना बंद, पाणीपट्टी वाढली, हे सगळं दुर्लक्षामुळेच झालंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कुणी लक्षच दिलं नाही. मग गेली 10 वर्षे काय केलं त्यांनी? फक्त राजकारण. सभासदांचा विचार बाजूला ठेवून स्वतःचा फायदा पाहिला. त्यात हे चेअरमन कारखान्यावर कधी आले का या 10 वर्षात? मी तर नाही पाहिलं. अविनाश दादांच्या काळात असं नव्हतं कधी. खरंय तुमचं. दादा कायम आपले प्रश्न सोडवायला कारखान्यावर असायचे. मग आता काय करायचं? आता बदल घडवायचा, योग्य नेतृत्वाला साथ द्यायची. म्हणजे संस्थापक पॅनेल. हो, अविनाश दादा आणि अर्चनाताई यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा कारखाना उभा करायचा. मग ठरलं रामभाऊ, यावेळी जाब विचारायचाच आणि बदल घडवायचाच. विजय असो संस्थापक पॅनलचा. जय हो संस्थापक पॅनेल. कृष्णा सहकारी साखर कारखाना संस्थापक पॅनल शेतकरी सभासदांच्या हक्कासाठी.